Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या आझाद मैदानावरती आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। काल कोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई दक्षिण मुंबई परिसरामध्ये जे आंदोलकांच्या गाड्या आहेत, जे आंदोलक रस्त्यावरती आहेत, त्या सर्वांना म्हणजे हटवण्यात यावं, रस्ते मोकळे करण्यात यावेत अशा सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत, राज्य सरकारला देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर आता सकाळी देखील आपण जर पाहिलं, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि अन्य 8 जणांना नोटीस देण्यात आली आहे की आझाद मैदानचा परिसर पूर्णपणे रिकामा करायला हवा आणि जर आंदोलन करायचं असेल तर 5000 फक्त आंदोलकांना परवानगी देण्यात आलेली आहे। तरी आपण जर पाहिलं, आझाद मैदान परिसरामध्ये अनेक आंदोलक आहेत, सध्या इथे एकत्रित आहेत। मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच प्रेस जाहीर झाली। प्रेसमध्ये त्यांनी असं सांगितलं की मी अजून हटणार नाही, ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं, एकतर माझी विजय यात्रा निघेल नाहीतर अंत्ययात्रा निघेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। अनेक बांधव आहेत, त्यांना काय वाटतं, ते रस्ते मोकळे करायला हवेत का, कोर्टाच्या आदेशावरती काय वाटतं, मुंबई पोलिसांची नोटीस आली त्यावर काय वाटतं आणि मनोज जरांगे पाटील यांचा ते आदेश पाळतील का, या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेऊयात। कुठून आले? नमस्कार, तुमचं नाव काय? मी ओम भोसले। तसा नोकरीनिमित्त मी सांगलीला असतो, पण माझं मूळ गाव धाराशिव जिल्हा उमरगा तालुका सावळसूर माझं गाव। किती दिवस झालं तुम्ही इथे आलेत? मी आता हा माझा दुसरा दिवस आहे। 28-29 पण आलतो, मध्ये परत कामानिमित्त परत गेलो, परत आलो आज सकाळी, काल सकाळी। तर आता जे जाहीर कोर्टाने जाहीर केलेलं आहे की तुम्ही मोकळे करा, काल सांगितलं मोकळे करा, तर बऱ्यापैकी तुम्ही पाहू शकता बीएमसी जर रस्ता असेल, आझाद मैदान चौक असेल, काल इथून माणूस जाऊ शकत नव्हता किंवा गाड्या जाऊ शकत नव्हत्या, पण आज तुम्ही बघता डबल डेकर बस चालतायत, ज्या पूर्णपणे तिथं लोक हे स्वखुशीनं स्वतः आंदोलकांनी जे आणलेलं अन्न आहे ते लोकांना देत आहेत। इथल्या मुंबईतल्या लोकांना पण ते अन्न देत आहेत, घ्या म्हणून मराठी तुम्हाला, आम्ही तुमच्या इथं आलो आहे, आमचा तुम्हाला कोणताही त्रास नाही आहे। आज कोणताही त्रास नाही। आज काल तुम्ही मीडियामध्ये पाहिलं तर कुठल्याही माध्यमातून असं मेसेज गेलेला नाही की मराठी आम्हाला त्रास देत आहेत। म्हणतात की ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो। बरं, आपण बघितलं तर कोर्टाने आता आदेश दिला, तुम्हाला वाटतं दक्षिण मुंबईचा पूर्ण परिसर मोकळा करायला हवा, मनोज जरांगेंचा आदेश पाळायला हवा, तुम्ही रस्ते मोकळे करा, रस्त्यावरच्या गाड्या हटवण्यात याव्या, सर्वांनी पार्किंग जिथं अलर्ट केली तुम्हाला दिली आहे तिथे सर्वांनी जायला पाहिजे असं दादांनी सांगितलं, आणि रेल्वेचा वापर करून तुम्ही असं त्यांनी म्हणलं, हे सर्व आदेश त्यांचे पाळणार तुम्ही? पाळणार नाही आम्ही। आता वी क्रॉसिंग पार्किंग करायला सांगितलं होतं मनोज दादांनी, काल सांगितलं होतं। आज बऱ्याच गाड्या लागलेल्या तिथे वी क्रॉसिंगला। दुसरी गोष्ट, आज काल यायला रस्ता नव्हता इथं समोरून, आज रस्ता आहे, बीएमसी मधून वाहनं फिरतायत, सगळ्यांना कोणताही त्रास नव्हता। आणि महत्त्वाची गोष्ट, हे मराठा आंदोलक जे अन्न खातात किंवा काय खातात, जे उरलेलं हे आहे कागदवर ते स्वतः गोळा करतायत। आज हे बघायला पण तुम्हाला माध्यमातून मिळालं आहे। हा स्वच्छता प्रिय समाज आहे आणि आम्हाला जोपर्यंत कुणबी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही। बरं, तुम्ही आता म्हणले स्वच्छता प्रिय समाज आहे, पण काल कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये सदावर्ते जे आहेत त्यांनी कोर्टामध्ये न्यायालयासमोर काही व्हिडिओ दाखवण्यात आले। रस्त्यावरती कचरा आहे, कुणी रस्त्यावरती आंघोळ करतंय, कुणी त्या स्कायवॉकला झोका बांधलाय, ते झोका खेळतंय, कुणी त्या पोलिसांचे बॅरिगेट आहेत त्याचे गाडी करतंय। ह्या सर्व व्हिडिओमुळे न्यायालयाने आदेश दिले की ह्या सर्व गोष्टींवर थांबवल्या पाहिजेत। ठीक आहे, आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांनी आता सांगितलेले आहेत की असे काही करू नका की तुम्ही म्हणजे सरकारला त्रास होईल, पण आम्ही सरकारला अजिबात त्रास करणार नाही। पण सरकारने आमच्या मनोज दादाचा सुद्धा अंत पाहू नये। आज मनोज दादा आमचे उपाशी आहेत, फक्त पाणी पित आहेत। लवकरात लवकर ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या, आणि जर आमच्या मनोज दादाला जर काही झालं तर ह्याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल। पूर्ण महाराष्ट्र बंद राहील। देवेंद्र फडणवीस साहेब हे सरकारला देवेंद्र फडणवीस साहेब हे शेतकऱ्याला फसवतात, मग मराठ्याला फसवू शकत नाहीत, कारण मराठा आता एक झालेला आहे। सोयाबीनला 6000 रुपये भाव देतो म्हणून वारी काढले त्याने, पण दिले नाहीत। पण आम्ही घेणार मराठी, आम्ही कट्टर आहोत, घेतल्याशिवाय सोडत नाही। आतापर्यंतचा इतिहास आहे, मराठी जर एकाच्या मागे जर लागले तर ते आग्या मोहाळ आहेत। आग्या मोहाळ जर एखाद्याच्या मागे लागलं तर त्याला अजिबात सोडत नाही। किती गेल्या वर्षी 2 वर्षाखाली आम्हाला शिंदे सरकारने अध्यादेश काढला, पर GR काढला नाही याच्यामध्ये, वाशी मैदानामध्ये, शिवाजी मैदानामध्ये अंमलबजावणी केलं नाही ते। तरी आता सरकारने आम्हाला फसवू नये, आम्ही शांत बसणार नाही। आम्ही आता सावध झालेलो आहे, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केलेला आहोत। हैदराबाद गॅजेट, मुंबई गॅजेट, सातारा गॅजेट, या सगळ्या गॅजेटची अंमलबजावणी करून GRच पाहिजेत आम्हाला, तेव्हाच आम्ही घराकडे जाणार। आज 4 दिवसापासून आमचे बांधव उपाशी आहेत, कोण पाणी, कोण गोळ्या बिस्किटावर आपलं जीवन हे करतात, व्यतीत करतात, आणि दादा तर आमचे हेच आहेत। म्हणून आम्ही सरकारला सांगणार आहे की आमचं लवकरात लवकर अंमलबजावणी करा, आणि मुंबईत आम्ही शांततेत आलो, आमचा एकही मुंबईकरांना त्रास होणार नाही, आणि मुंबईकरांनी आम्हाला पाठिंबा द्यावा की मराठा आरक्षण, ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यासाठी लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी समाजाने सुद्धा मीडियाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करावं।
ठीक आहे, आम्ही तर दाखवतो. पण तुम्ही आता उल्लेख केला बोलताना की एकनाथ शिंदे यांनी मागचे मुख्यमंत्री असताना वाशीमध्ये सरसकटचा आणि सगळे सोयरेचा GR काढावा असं केलं, तेव्हा ते आंदोलन थांबवता शब्द एकनाथ शिंदेकडून शब्द देण्यात आला. एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, पण जे एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला तो पाळला नाही, तुम्हाला वाटतं का? तो शब्द पाळलेला नाही, कारण आम्हाला गुलाल उधळायला लावले आणि आमची फसवणूक केली. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा 38 ते 40% जवळ आहे आणि या सरकारने आम्हाला कसं फसवले. 10% जी हे आरक्षण आहे SCBCचं ही बिलकुल टिकत नाही आणि आम्हाला ह्याच्यानुसार केंद्रातून 19% आरक्षण द्यायला पाहिजे होतं ह्या नियमानुसार केंद्रातून, पण ते नको आम्हाला आरक्षण. आम्हाला OBC मधूनच 18 ते 19% आरक्षण पाहिजेत, कारण आम्ही 40% आहोत महाराष्ट्रामध्ये आणि आमची जर आता जर फसवणूक केली गेल्या वेळच्या सारखी तर आम्ही गावाकडे जाणार नाहोत, इथंच बसणार आझाद मैदानामध्ये आणि कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार, कारण न्यायदेवतेला आम्ही मानणारे आहोत. पण न्यायदेवतेला मानणारे तुम्ही म्हणले, मी आत्ताच नुकताच CSTच्या तिथून आलो, तिथं अजून देखील गाड्या जशाला तशा दिसत आहेत, आपल्याला कचरा दिसतोय, कुठं CSMTच्या आज परिसरात प्लॅटफॉर्मच्या तिथे देखील आंदोलक दिसत आहेत. आता आज दुपारी परत एकदा सुनावणी आहे. काल सांगितलं की आज दुपारी 4 पर्यंत हा सर्व परिसर मोकळा झाला पाहिजे, फक्त आझाद मैदान सोडता. पण हे कधी मोकळं करणार तुम्ही? आता मनोज दादा जरांगे पाटलांनी आताच प्रेस घेतलेली आहे आणि आमच्या बांधवांना सगळ्यांना प्रेस थ्रू तिथं जे आझाद CSTवर जे आमचे बांधव आहेत त्याने आता प्रेसच्या माध्यमातून सर्व दादानं म्हणलेले, आता कसं तर दादा म्हणतील तसं. हा, काय कुठून आले तुम्ही? लातूर. किती दिवस झाले इकडे? 27 ला आलो आम्ही इकडे. 27 तारखेला. आता दादा म्हणले तर आता पार्किंग मध्ये गाड्या लावा, तिकडे थांबा, रस्त्यावर थांबू नका. रस्त्यावर थांबणार नाही आम्ही. दादा म्हणेल ती पूर्व काळ आम्ही दादाच ऐकू, बरं प्रशासनाचं आम्ही नाही ऐकणार. जरी कोर्टाने इकडे जावा तिकडे जावा ह्यांचं काय चालेल तुम्हाला सांगतो. प्रशासन ही मुद्दाम आम्हाला बाहेर काढायच्या मार्गावर आहे. वाशीला नेलं म्हणजे गावाकडे नेल्याने झालं आणि आम्ही वाशीला जाणार नाही. आम्ही आझाद मैदानावर तळ ठोकून राहणार आहोत. सगळे आंदोलक आता एवढ्या जागेवर मावतील का? महिना बिगेल तर एकावर एक बसू आम्ही इथं, बरी थांबणारच इथं, तळ ठोकून थांबणार. वानखेडे स्टेडियम मोकळं करून द्या आम्हाला. वानखेडे स्टेडियम मंत्र जर टाइम आला, जर आमच्यावर टाइम आला तर दादाचा आदेश आला तर आम्ही मंत्रालयात पुन्हा घुसणार. फक्त दादाच्या आदेशाची वाटे. आमचा वाघ आज 6 दिवस झालं बिन अन्न पाण्याचा उपाशी. मराठ्यासाठी एका हाकेवर एवढं अन्न गोळा केलं आणि 6 कोटी मराठा एवढा खुश केला, पण आमचा वाघ खास इथं फक्त पाण्याचा एक थेंब आहे. पत्रकाराशी बोलताना फक्त एक पाण्याचा घोट घेतात दादा, फक्त ऐकून म्हणून आम्ही फक्त शांत आहेत. आणि दादानं अजून 30वा पत्रकार परिषद दिली की मराठा बांधवांनो मला कलंक लागून, आपल्या मराठा समाजाला कलंक लागून म्हणून शांत आहेत. फक्त दादाची एकच हक आहे, किती एकच, मग तिथं मंत्री असो अगर संत्री असो, पुन्हा आम्ही भेटणार नाहीत. फक्त दादाचा पालन आणि मराठ्यांचा उद्रेक होणे म्हणून ह्याच्यासाठी आम्ही फक्त पालन करतोय. फक्त दादानं आम्हाला एक इशारा द्या, पोरांनो करा. तर दादा काय म्हणले, दादा आपण सरकार आपल्या पाठीशी आपल्या मागण्या मान्य करील. ह्याच्यासाठी आम्ही आजचा उद्याचा दिवस 5, आज 5 दिवस झाला आम्ही अना पाण्याचं बिना आमच्यासाठी हा माणूस धरणीची माय करून झोपलेला आहे. फक्त एकच आम्हाला शासनाला सांगायचं की आमच्या दादाच्या मागण्या, आमच्या मराठ्यांच्या मागण्या वेळेवर सगळं अंमलबजावणी करावा, ही सगळ्याच्या मराठ्याच्या वतीनं कळकळीची विनंती. जर नाही झालं, जर दादानं जर शब्द दिला पाटलानं, तर 1 मराठा लाख मराठा नाही, आता 1 मराठा 6 लाख कोट मराठा म्हणणार आम्ही. मग पुन्हा उद्रेक बघायला बसेल मुंबईत. अजून मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो की फक्त दादाचा आदेश आहे की शांत राहा आणि आम्ही शांतच आहेत. फक्त मीडिया काय करते, तुमचे वाटे दिगार दाखवलेत, आम्ही केलेत, आम्ही स्वतः उचलता तयार आहेत. नगरपालिकेचे नाही माणसं येऊ द्या, आम्ही स्वतः कचरा उचलतो. आमच्या धमक आहे, आम्ही शेतकरी, आम्ही शेण रोज उचलणारी माणसं आहेत राहणार उखंड्यावर, दाराखंडाने माणसं. मुखमोर्चे निघाले, एवढे वर झाले आमचे मुखमोर्चे निघाले. कधी काही झालं का? कधी काही सरकारला त्रास दिलो का? बिलकुल नाही. आताच का सरकारला त्रास होतोय? सरकार हा चाल ढकलची भूमिका करतोय आणि विनाकारण पुढे ढकलायचं करून आम्हाला फसवायचं बघतोय. पण आता यावेळेस आम्ही फसणार नाही. यावेळेस आम्ही आमच्या आरक्षणाची OBC मधली अंमलबजावणी करूनच घे. शांततेचं आंदोलन आहे आमचं आणि शांततेचं आंदोलन राहणार दादा म्हणेपर्यंत. पुढे कुठून आले तुम्ही? काय नाव आहे तुमचं? मी अहिल्यानगर श्रीगोंदा तालुका येळपणे गावातून आलोय. दादांच्या इशारा आम्ही दुसरी फळी आज येथे दाखल झालोय. माझा भाऊ 4 दिवस होता, तो घरी गेला आणि आज मी येथे दाखल झालोय. मी आता 4 दिवस राहणार आहे आणि त्याला परत 4 दिवसांनी पाठवणार आहे. पण ही वेळ सरकारने येऊन नाही द्यावा हीच विनंती आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा हीच आमची अपेक्षा आहे. काय कुठं? मी नांदेड सूर्यकांत मोरे नांदेड लोहा टिळकी इथून आलेला आहे. मी आज दादासोबत आंतरवली सराटीपासून सोबत आलेला आहे. आज 5 दिवसापासून मी मुंबईमध्येच आहे. तर आमच्या आंदोलनकर्त्याकडून मुंबईतल्या नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास नाही आणि त्यांची कसली कंप्लेंट नाही. फक्त एक सरकार आणि काही जे टेलिव्हिजन मीडिया आहे, ठराविक चॅनल्स आहेत, त्यांच्याकडून नरेटिव्ह पसरला जातोय की छेड होतीये, हे होतीये.
मुंबईमध्ये एवढ्या साऱ्या महिला फिरतायत, कुणालाच काही झालं नाही आणि एकच मीडिया रिपोर्टर म्हणते की माझी छेड काढली, विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असलं काहीही झालेलं नाही. आणि हे आम्ही आमच्या हक्काची लढाई लढण्यासाठी आलोय. याच्यापासून लोकशाहीमध्ये आम्हाला कोणी अडवू शकत नाही. आम्ही आमच्या हक्काचे जे 16% आरक्षण आहे, जे की ओबीसी समाजाला मंडळ आयोगाने दिलेलं आहे की 50%च्या पुढचं आरक्षण द्यायचं नसतं. जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 50% आरक्षण द्यायचं असते. पण आज ओबीसीला 32% आरक्षण आहे, पण 64% ही ओबीसीची लोकसंख्या नाहीये. आजही जर जनगणना केली तर ओबीसी ही 64% समाज नाहीये. तर त्यांना त्यांच्या मंडळ आयोगाच्या अपोजिट जाऊन जास्तीचं आरक्षण भेटलेलं आहे आणि ते आमचं 16% आरक्षण आहे मराठ्याचं, कुणबी मराठ्याचं. ते आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. आम्हाला पूर्वीच आरक्षण मिळालेलं आहे, पण हे सरकारनं लादलं गेलेलं आहे, काहीतरी चाल ढकल करून त्यांना दिलेलं आहे. ते आम्ही आमचं मागतोय. आम्हाला वेगळं काही नको आणि याच्यासाठी एवढ्या बैठकी हे करायची काही गरज नाही. याच्या सगळ्या नोंदी आहेत. हैदराबाद सरकार का सकारात्मक नाही, काय वाटतं? सरकार हे यांच्यामध्ये राजकारण करतंय. ओबीसी आणि मराठा यांचाच फक्त सामना करण्याचा प्रयत्न चालू आहे. सरकार कोण राजकारण करतंय? हे इथं देवेंद्र फडणवीसांनी सरळ करतायत आणि याच्यामध्ये छगन भुजबळ, हाके असे काही सरकारने सोडलेले आहेत आणि मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस साहेब सरळ विरोध करतायत. आणि आजपासून नाही, मुंबईमध्ये वाशीमध्ये आम्ही येऊन गेलो त्यावेळेस आपल्याला GR दिला, पण अंमलबजावणी केली नाही. का केली नाही? एवढ्या दिवसाचा आज जरांगे साहेबांनी पण हे दिलं आहे आणि जरांगे साहेबाचा लढा हा आजपासूनचा नाही आहे. कमीत कमी 2002 पासून जरांगे साहेब एकटं लढतात. हे आज जे मीडियाला समोर आलेलं आहे ते आपल्या 3 वर्षाचा लढा आहे. पण 3 वर्षापासून पण सरकारनं काय केलं? अजून काहीच केलं नाही. फक्त खाली एक कोरा GR दिला आपल्याला आणि वाशीमधून पाठवून दिलं. मग आज आपण पूर्वनियोजित सूचना देऊन 6 महिने अगोदर सूचना देऊन सरकारला आलोय आणि ज्यावेळेस 6 महिने पूर्वनियोजित सूचना देऊन इथं कसल्या प्रकारची सोयी सुविधाचा तर पूर्ण 100% अभाव आहेत का? तर मराठ्यांनी राहू नये, टिकू नये आणि मागू नये, हीच एक भावना चालली सरकारची. प्रवर्गाला 23 मार्च 1993 रोजी जे फुगीर, मी काय म्हणते सर, फुगीर आरक्षण कशा अन्वये देण्यात आलं, त्याला कुठला आयोग नेमला हे सरकारनं जाहीर करावं आणि त्याची श्वेतपत्रिका काढावी. म्हणजे कळेल ह्या मराठ्यांचं आरक्षण कोण खातंय आणि कोण लाटतंय. जे मराठ्यांच्या हक्काचं होतं. मराठा एवढा दिलदार आहे ना की तो म्हणतोय आम्हाला 13% आरक्षण नको, मुस्लिम बांधवांना 3% द्या, 10% आरक्षण आम्हाला ओबीसी मधूनच 50%च्या आज संविधानिक रचनेमध्ये टिकणारं आम्हाला पाहिजे. ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे म्हणतात. कुठून आला मित्र तू? काय सर, मी भिवंडीहून आलो, जिल्हा ठाणे. सर तुम्ही काय करतो तू? मी सर असिस्टंट प्रोफेसर आहे फार्मसी कॉलेजला. हां सर, माझं डिफॉर्म झालेलं आहे. जर का आज आरक्षण असतं तर मी कमीत कमी आज 5 वर्षामध्ये M.Pharm PhD असलो असतो. M.Pharm PhD असला असता. फक्त 2020ला माझं फार्मसी झालेलं आहे. 5 वर्ष वाया गेलेली आहेत का? आता फक्त पैसे जास्त लागतात म्हणून. आणि सर तुम्ही जे म्हणाले ना की न्यायालयाने आज सुनावणी वगैरे आहे, ते 4 महिने आधी आम्ही कल्पना दिलेली सरकारला की आम्ही मुंबईत मराठे येतोय. एक तर आमची सोय तर केलीच नाही. न्यायालयाला सुट्ट्या असताना तुम्ही अचानक तात्काळ वॅकेशन बेंच बसवताय. का गरज तुम्हाला एवढी काय पडली त्या सदावर्तीची आणि सरकारची? महाधिवक्ते काय इथं आमच्या बाजूने बोलतात आणि कोर्टात जाऊन तिथं आमच्या विरोधात बोलतात. गाड्या काढा, कुठं हे काढा ते काढा. उलट सरकारला आम्ही कल्पना दिलेली असताना तुम्ही आमची सोय करायच्या ऐवजी आमची इथं हकलपट्टी करताय. म्हणजे न्यायालय पक्षपातीपणा करताय ना. सरकारला माहित नाही का आम्ही 4 महिने आधी कल्पना दिलेली? उलट त्यांना माहिती जर का एवढ्या मोठ्या संख्येने जर का समाज इथं येतोय तर आधीच काहीतरी तयारी करायला हवी होती. जर व्यवस्था केली असेल तर आम्हाला रस्त्यावर गाड्या लावायचा हेच प्रश्नच तयार झाला नसता. कारण यांनी कोणतं आम्हाला ग्राउंड रिकामं केलं नाही गाड्या लावण्यासाठी. ना माणसाला कोणती सोयी सुविधा दिली नाही, ना पाण्याची सुविधा, ना संडाची सुविधा, ना लघवीची सुविधा आहे, ना इथं बसण्याची पण सुविधा नाही आहे. आणि आमच्या अनेक बांधवांना बलिदान दिलेले आहेत. हे सरकारला आणि न्यायालयाला पटत दिसत नाही का? आमच्या दिसत नाही का? कचरा केला दिसतो त्यांना, ह्या सरकारला, कोर्टाला. पण ह्या बांधवांनी आज 60च्या वर आत्महत्या केल्या महाराष्ट्रात. किती शेतकरी, बरं बहुसंख्य मराठा समाजाचा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे, तो पण मराठवाड्याचा आहे. ते सरकारला दिसत नाही. कचरा दिसतोय, ट्रॅफिक दिसतंय. हां, तो सरकारच्या डोळ्यात कुठला चष्मा असतो? साधावरती चष्मा असतो काय वेल्डिंगचा? केंद्रात यांचं सरकार आहे, यांना अंमलबजावणी करायला हरकत काय? अधिवेशन मराठ्याचा अंत पाहू नये सर. पुढे काय तुमचं नाव? कुठून आले तुम्ही? बालाजी बागल, मी हिंगोली जिल्ह्यात आलो. बागल पार्टी. सरकारनं आमचा अंत पाहू नये. सरकार आमच्याशी जरांगे पाटील 2 वर्षापासून सतत उपोषण करत आहेत. त्यांची तब्येत तरी किती वर्ष साथ देईल? सरकारनं आमचा अंत पाहू नये. अजूनही जरांगे पाटील शांततेचं आंदोलन करा म्हणत आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करू. सरकारनं अंत जर जास्त पाहिला तर मुंबईच काय महाराष्ट्र सुद्धा जाम करण्याची ताकद ही मराठ्यामध्ये आहे आणि ते आम्ही करून दाखवू. सरकारनं जास्त वेळ घेऊ नये. कुठून आले मित्र? पारगाव गुमरा. काय नाव आहे तुझं? वैभव गुमरे, पारगाव गुमरा, तालुका पाटोदा, जिल्हा बीडमधून आलोय आम्ही. सरकारला एकच विनंती की सरकारने आज जरांगे पाटलाचा उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि इतके दिवस झाले तरी सरकार त्या ठिकाणी सिरियसली घेत नाहीये. कुठून आले तुम्ही? पाथरी तालुका. किती दिवस झाले इकडे तुम्ही?
आम्ही 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. दादा म्हणले ना आता रस्ते पार्किंग करा, सगळे व्यवस्थित मोकळे करा. आम्ही इथून डीबीटीच्या तिकडे पार्किंगला गाडी नेली, पोलीसवाले तिथं आले, तिथून म्हणतात वाशीला गाडी न्या, वाशीहून तिथून बाहेर काढायचा प्रयत्न करताय पोलीसवाले. मुख्यमंत्र्याला माझा एक सवाल आहे, जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आय विल जे देअर, तुमच्या मनात आहे का नाही ते सांगा. अरे तुमच्या मनात असेल तर तुम्ही आरक्षण देऊ शकता. तर आता तुमचा खोटेपणा का खरेपणा तुम्ही देवेंद्र फडणवीस हे सांगावं जनतेला. तुमच्या मनात खोटेपणा हा खोटारडा माणूस आहे मुख्यमंत्री. कुठला मित्रा? मी सर हिंगोली जिल्हा तालुका वसमत आणि बागलपाटी माझं गाव आहे. मी जॉबला कोणता जॉब आहे? जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स मध्ये. तर मी इथं माझ्या भावासाठी माझ्या मित्रासाठी आरक्षण घेण्यासाठी मुंबईला आलेलो आहे. माझे मित्र माझे भाऊ एक एक दोन दोन मार्गामधून SCCGD मधून किंवा महाराष्ट्र सरकारच्या अनेक याच्यामधून एक एक दोन दोन मार्गाने वगळले जातात. मी त्यांच्यासाठी इथं आलेलो आहे. लवकरात लवकर या सरकारने मनोज जरांगे पाटलां दादांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला आरक्षण ओबीसी मधून द्यावं हीच आमच्या सगळ्या मराठींची विनंती आहे. कुठून आले तुम्ही? काय नाव? चला हात वरती. योगेश केदार. योगेश केदार. काय इतक्या प्रचंड अशा टाळ्या वाजवायच्या की त्या टाळ्यांच्या आवाजाने ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. हां, आम्ही मनोज दादांच्या सांगण्यावरनं जे काही रस्त्यावर गाड्या थांबल्या होत्या आणि ते पण शासनाच्या चुकीमुळे आम्ही थांबवल्या होत्या. आम्हाला येत असताना जे मैदानं होते ते काही त्यांनी पोलिसांनी गाईड केलं नाही. गावखेड्यातले आम्ही माणसं आहे, येत असताना आम्हाला कोणतं मैदान कुठं आहे काय माहितीच नव्हतं. तरीसुद्धा पुढं आलो आणि त्यानंतर मात्र आम्ही आज मनोज दादाने आदेश दिला. कोर्टाचे हे काही गाईडलाईन आहेत. त्यामुळे लोकांना आता पोलिसांनी सहकार्य करायचं ठरवलं की आम्हाला मैदान दाखवायला लागलेत. आम्ही आता आमच्या गाड्या व्यवस्थित नेऊन पार्क करू. पण हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं आम्ही आझाद मैदानाला इथं उपस्थितच राहणार. हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं आम्ही आझाद मैदानाला उपस्थित राहू. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे. इथं जोरामध्ये सध्या टाळ्या वाजवत आहेत, घोषणा देखील देत आहेत. आम्ही मनोज जरांगे पाटील यांना सहकार्य करू आणि तो जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करू असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन आशिष दामापूरकर सह स्वानंद निकट, मुंबई तक, आझाद मैदान.